प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज. जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही. भारत हो विश्वात शोभुनी राहो, वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन, तिमिर घोर संहारीन, या बंधू सहाय्याला हो, बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो. अशा या बलशाली भारताला आपण सर्वप्रथम वंदन करूया. मंचावरील मान्यवर तथा मंचासमोरील सर्व रसिक श्रोते यांना विनंती आहे की राष्ट्रगीत आणि राज्यगीत यासाठी आपण जागेवरती उभं राहायचं. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. जनगणमन अधिनायक जय हे. मराठवाड्याच्या मातीचा टिळा आपणाला कपाळी लावून भारत भूमीची सेवा करायची आहे. आजच्या या सोहळ्या प्रसंगी जे मान्यवर मंचावरती उपस्थित आहेत त्या सर्व मान्यवरांना मी नम्र विनंती करतो की आपण श्रद्धेय शंकररावजी आणि परमश्रद्धेय कुसुमताई यांच्या प्रतिमेचं पूजन करावं, दीप प्रज्वलन करावं आणि या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. ते जाळ आसवांनी आरासली धरित्री, या चिंब काजव्यांची आली वरात आहे, आणि आकाश अमृताचे अमुच्या घरात आहे, आकाश अमृताचे अमुच्या घरात आहे. अशी मान्यवरांची मांदियाळी या मंचावरती स्थानापन्न झालेली आहे. आणि ज्यांच्यामुळे खर तर मराठवाडा आणि महाराष्ट्र त्याला एक वेगळा लौकिक मिळाला. रान पेटविण्यापेक्षा रान भिजविण्यातली क्रांती महाराष्ट्राला कळाली. अशा श्रद्धेय शंकररावजी यांच्या जीवन आणि कार्याला आपण अभिवादन करूया. आणि आजच्या या सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांना अशी विनंती करतो की आजचे आपले प्रमुख अतिथी राजस्थानचे महामहिम राज्यपाल माननीय श्री हरिभाऊजी बागडे साहेब यांचं या प्रसंगी आतिथ्य करावं. शंकररावजी चव्हाण यांचं टोपण नाव नाना, प्रेमाचं नाव नाना, आणि हरिभाऊजी यांचंही नाव नाना. विंदा करंदीकरांची गाजलेली कविता आहे की तुकोबांच्या भेटी शेक्सपियर आला,
जाहला तो सोहळा अनुपम्य. तसंच नानांच्या भेटी नाना हो आले, होणार हा सोहळा अनुपम्य. दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोषजी पांडागळे यांना मी अशी विनंती करेन की आपल्या या आजच्या सोहळ्याचे अध्यक्ष माननीय खासदार राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं या प्रसंगी आतिथ्य करावं. माझा आवाज शेवटपर्यंत येतोय? म्हणजे तुमचा वर आलेला हात हा आवाज येण्यासाठी आहे का नाही येत म्हणून आहे? येतोय. ओके. मला वाटतं यासाठी सगळ्यात जास्त टाळ्या झाल्या पाहिजे, म्हणजे आता आवाज येतोय. यानंतर मी विनंती करेन सत्यप्रभा परिवाराचे संचालक बालाजीराव जाधव आणि संदीप पाटील यांना की आपण राज्यसभेचे सन्माननीय खासदार अजितजी गोपछडे आजच्या या सोहळ्याचे विशेष अतिथी यांचं आपण या प्रसंगी स्वागत करावं. बालाजीराव जाधव आणि संदीप पाटील. सत्यप्रभाचे संचालक मनोहर आयलाने आणि राजेश शिंदे यांना मी अशी विनंती करेन की त्यांनी ॲडव्होकेट श्रीजियाताई चव्हाण विशेष अतिथी आणि भोकर विधानसभा मतदारसंघाच्या तरुण, तडफदार आणि कर्तव्यदक्ष अशा आमदार श्रीजियाताई यांचं या प्रसंगी आतिथ्य करावं. शंकररावजी यांच्याबद्दलची एक आठवण श्रीजियाताईंनी सांगितली आहे. जेव्हा जेव्हा नाना म्हणजे शंकररावजी नांदेडला यायचे किंवा घरी यायचे तेव्हा तेव्हा श्रीजियाताईंसाठी चॉकलेट्स घेऊन यायचे. म्हणजे एकीकडे राज्याकडे देशाकडे लक्ष असताना नातीच्या लाडाओढाकडे सुद्धा त्यांचं किती विशेष लक्ष होतं हे आपणाला या प्रसंगी लक्षात आल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्हा सगळ्यांचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मी हार्दिक स्वागत करतो. असं म्हटलं जातं की खींचो न तीर कमान को न तलवार निकालो, खींचो न तीर कमान को न तलवार निकालो, जब तोप है मुकाबल तो अखबार निकालो. परंतु आता वर्तमानपत्र चालवणं हे नव्या काळामध्ये सोपं राहिलेलं नाही. अशा काहीशा अवघड काळात सुद्धा वर्तमानपत्राचा दर्जा राखावाच, बातम्या द्याव्या, बातम्यांसोबत विचारही पेरावा आणि याच्या जोडीला त्या वर्तमानपत्राचा खप सुद्धा वाढवत न्यावा. म्हणजे स्टॉलवरती येणाऱ्यांनी विचारावं, अरे सत्यप्रभा संपला, सत्यप्रभा हवा होता आम्हाला. या पद्धतीचं सत्यप्रभेचं ट्रान्सफॉर्मेशन ज्यांच्यामुळे झालं असे सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोषजी पांडागळे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमामागची भूमिका आपल्या प्रास्ताविकातून विशद करावी. संतोष पांडागळे. दैनिक सत्यप्रभा वर्धापन दिन भारताचे माजी गृहमंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, जलसंस्कृती जनक, तुम्हा सर्वांचे भाग्यविधाते आदरणीय डॉक्टर श्रद्धेय शंकररावजी चव्हाण साहेब यांची जयंती आणि याचं औचित्य साधून आयोजित केलेला दैनिक सत्यप्रभा वतीनेचा कैलासवासी सौ कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार सोहळा, या सोहळ्यासाठी ज्यांची महाराष्ट्रात नाना अशी ओळख आहे, म्हणजे दुसरे नाना, पहिले शंकररावजी चव्हाण साहेब पहिले नाना आणि दुसरे नाना असे राजस्थानचे महामहिम राज्यपाल आदरणीय हरिभाऊजी बागडे साहेब ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होतोय आणि ज्यांचं छत्र दैनिक सत्यप्रभावर नवे जिल्ह्यावर सगळे आहे असे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते माजी मुख्यमंत्री माननीय श्री अशोकरावजी चव्हाण साहेब
राज्यसभा खासदार आणि माझे मित्र आणि वर्गमित्र आदरणीय डॉक्टर अजितरावजी गोपछेडे साहेब, नव्या पिढीचा नवा दम आणि नवयुग, त्यामध्ये डिजिटलकडे जाण्यासाठी सत्यप्रभाला ज्यांनी नमस्ते नांदेडची नवी ओळख करून दिली अशा आमच्या युवा नेत्या, भोकर विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार ॲडव्होकेट श्रीजाताई चव्हाण, ज्यांना आम्ही आज सन्मानित करत आहोत या ठिकाणी, ते ज्यांना आता साहित्य अकादमीचा त्यांच्या आभार माया पुस्तकाला पुरस्कार देऊन सन्मानित केले संपूर्ण देशाने, त्यामुळे त्यांना जीवन गौरव पुरस्कार सत्यप्रभा देत आहोत. असे ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, एक आदर्श राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉक्टर सुरेश सावंतजी, कोरोनाच्या अडचण काळामध्ये रात्री 2, 12, 1 वाजता तुम्हा आम्हा सर्वांच्या हाकेला ओ देणारे आणि ही महामारी यावर मात करण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेले आत्ता नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर साहेब, अभिनेते ज्यांच्या आपण अनेक मालिका पाहतो आणि वराड निघाले लंडनला, हे जे लक्ष्मण देशपांडे नंतरचं जे आवृत्ती आहे ते अतिशय ताकदीने लोकांपुढे आणतात असे आदरणीय सिने अभिनेते संदीपजी पाठक, इंडोस्कोपीमध्ये ज्यांनी स्वतःला झोकून घेतले आणि संपूर्ण जिल्हाभर आणि बाजूच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये फिरती एंडोस्कोपी करून लोकांचे मोफत पोटाचे आजार कमी करण्यासाठी काम करतायत असे डॉक्टर नितीनजी जोशी. एक उल्लेख राहिलाय आदरणीय राहुलजी कुलकर्णी, ज्यांना आम्ही जे NDTVचे प्रमुख आहेत आणि त्यांना आम्ही सन्मानित करणार आहोत, पण काही अपरिहार्य कारणामुळे येऊ शकले नाहीत, पण त्यांचे ते ज्येष्ठ बंधू आलेत. ते सुद्धा माझे सहकारी संचालक मंडळातील श्री बालाजीराव जाधव साहेब, श्री संदीप पाटील साहेब, श्री मनोहररावजी आयलाने, माझ्यासोबत वृत्तसंपादक म्हणून काम करणारे राजेश शिंदे, उपस्थितांमध्ये पुढच्या ज्यांचे नावं मला घ्यावेच लागतात अशा आमच्या नेत्या स्वामिताताई चव्हाण आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी. खरं तर आजचा क्षण तुम्हा आम्हा सर्वांसाठी आनंदाचा आहे. ज्यांना आपण विकास पुरुष म्हणतो, जलनिधी वंदनीय शंकररावजी चव्हाण साहेब, अवघा महाराष्ट्र दुष्काळात होरपळून निघालेला असताना ज्यांनी जलसागर महाराष्ट्रात निर्माण करून इथल्या दुष्काळाला कायम हटवलं, राज्यामधल्या 70% धरणाची निर्मिती ज्या व्यक्तीने केली, त्या निष्कलंक चरित्र धनी असलेल्या शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या आमच्या मातोश्री कैलासवासी कुसुमताई चव्हाण यांच्या नावाने पुरस्कार देण्याची पहिली संकल्पना 2004 मध्ये आदरणीय आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब आणि आमच्या नेत्या स्वामिताताई चव्हाण या दोघांनी मांडला. तत्कालीन संपादक मंडळाने त्या विषयाची अंमलबजावणी केली आणि 2004 पासून ह्या पुरस्काराची अखंडितपणे श्रृंखला चालू झाली. महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंतांना आम्ही सन्मानित केलं. अगदी जाकीसराव पासून असेल, बांगर असेल, तात्यासाहेब लहाने असतील, ते कितीतरी नावं घ्यायची की ज्या नावाला एक मोठी उंची लाभलेली आहे, त्या लोकांना आपण सन्मानित केलं. आणि ही परंपरा अखंडपणे चालू असताना कोरोनाचा महामारीचा जो काळ वगळला तर त्यानंतर पुन्हा नव्या जोमाने आम्ही 2022 पासून या पुरस्कारास सुरुवात केलेली आहे. हा पुरस्कार देत असताना आम्ही एक निवड समिती निर्माण करतो, ज्यामध्ये आमचाही हस्तक्षेप असू नये, ज्यांनी समाजात खरंच चांगलं काम केलं, समाजासाठी वाहून घेतलेलं आहे, ज्यांच्या अस्तित्वामुळं नवनिर्मितीचं स्वप्न पूर्ण करता येतं, नवसंकल्पना पुढे येतात, अशा काही सृजनशील माणसांचा सन्मान करावा, ही साधी सोपी सुटसुटीत भूमिका आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी मांडली. आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही कमिटी स्थापन केली, ज्या कमिटीमध्ये आदरणीय राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेड साहेब होते, ज्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार दैनिक प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे होते, ज्यामध्ये दैनिक लोकमतचे आवृत्ती प्रमुख, आता त्यांचं लातूरमध्ये त्यांचं कार्यकर्तृत्व आहे, नांदेडमध्ये ते बराच काळ इथे त्यांचं वास्तव्य धर्मराजे हल्लाळे होते. आणि आर्थिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात नाव गाजवलेल्या देवडा बँकेचे अध्यक्ष आमचे सुनीलजी देवडा, या सगळ्यांनी मिळून एक 2-4 बैठका घेऊन एक 50 नावाचं शॉर्ट आउट केलं
आणि त्या 50 नावातून आम्ही ही 5 रत्न, ही 5 हिरे शोधली आणि त्यांचा सन्मान करण्याचा निश्चय केला. आणि एवढ्या मोठ्या जनसमुदायाच्या पुढे हा सन्मान होताना अर्थात मला जसा आनंद आहे तसा तुम्हाला आनंद आहे. आता त्यांना पाहायचंय, बघायचंय, ऐकायचंय, त्यांचं कार्यकर्तृत्वही पाहायचंय आणि त्यांना सन्मानित करताना आपल्याला सदैव मनात अशी भूमिका ठेवायची की येणाऱ्या काळामध्ये याच प्रतीची, उच्च प्रतीची जी माणसं आहेत ही समाजात समर्पित भावनेने काम करत राहतील. त्यामुळे समाजाच्या जडणघडणीमध्ये दैनिक सत्यप्रभाचं खारीचा का वाटा होईना, खारीचं का योगदान होईना पण असलं पाहिजे, या मताचा मी व्यक्ती आहे. मित्रांनो, आनंद वाटतो. आता विश्वासराव देशमुख बोलत होते की खरंच वर्तमानपत्र चालवणं या नवीन काळामध्ये अवघड आहे. आमचं नमस्ते नांदेड नावाचं युट्यूब आणि इन्स्टा चॅनल आहे. पाहता पाहता 2,40,000 त्यांना व्ह्यूअर्स झाले, फॉलोअर्स झाले. आज सगळे वर्तमानपत्र मिळून दररोज 2,40,000 वाचक वाचत नाहीत. इतके अगदी एका 1.5 वर्षामध्ये हा टप्पा गाठलेला आहे. याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की आता छापील वर्तमानपत्रापेक्षा आपल्या हातात असलेलं जे इन्फॉर्मेशन ज्याला आपण म्हणतो बॉक्स म्हणतो त्यामध्ये सगळं दडलेलं आहे. त्यामुळे तर पुढचा काळ जो आहे तो सत्यप्रभाचा तर असेलच. आम्ही प्रयत्न करू, संघर्ष करू आणि हे टिकून ठेवू. पण आता नमस्ते नांदेडचा काळ लवकर येतो की काय अशीही शंका वाटायला लागली. अर्थात श्रीजाताईचं नवं युग आहे, साहेबांचं युग आणि थोडं साहेबांनंतर 10 वर्षांनी लहान असलेलं आमचं युग हे थोडं थोडं टप्प्याटप्प्यात मागे पडतंय आणि श्रीजाताईसारख्या युवा नेत्या एक नवं स्वप्न घेऊन पुढे येत आहेत. आपण सर्वांनी त्यांना जोरात टाळ्या वाजवून समर्थ साथ देऊया. मित्रांनो, मी जास्त बोलणार नाही कारण माननीय वक्ते बोलणार आहेत. त्यामुळे मी पुन्हा एकदा नम्रपणे आपला स्वीकार करतोय. एवढी प्रचंड गर्दी आहे, आम्हालाच काही कळणार नेमकं काय करावं. आम्ही सन्मानानं बोलवले, आम्ही तुम्हाला कॉल केलेले आहेत, आम्ही तुम्हाला पत्र दिलेले आहेत, या 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 आणि आल्यानंतर मात्र तुम्हाला आम्ही बसू शकलो नाहीत. ह्या खेद ही जी भूमिका आहे ही आम्हाला वर्षभर माझ्या मनाला शल्य देणारी, आमच्या सर्व मंडळाला शल्य देणारी आहे. पुढच्या वर्षी कार्यक्रम करताना आणखी मोठा सभागृह किंवा मोठी जागा बघता येते का ज्यामुळे तुमचं हे उदंड प्रेम, हे प्रेम सत्यप्रभावाला आहे, मान्य आहे. हे प्रेम सत्यप्रभावाला आहे, नमस्ते नांदेडला मान्य आहे. पण हे तुमचं सगळं प्रेम आहे ते डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब यांच्यावर तुमचं प्रेम आहे. आणि त्यानंतर ह्या प्रेमाचा वारसा चालवतात आपले नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्यावर हे प्रेम आहे. आणि या प्रेमाचा उतराई होण्यासाठी ते आम्ही सदैव प्रयत्न करत राहू. अतिशय चांगल्या ह्या कार्यक्रमाला आपण उपस्थित झालात आणि ही सर्व नवरत्न सत्कारासाठी आम्हाला मिळाली. त्यामुळे या सर्व पुरस्कारार्थींना या ठिकाणी मी त्यांचे मनातून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. त्यांनी आमचा हा पुरस्कार स्वीकारला. आणि सगळ्यात शेवटी हरिभाऊ बागडे साहेब एवढा मोठा माणूस सत्यप्रभासाठी पहिल्यांदा आलेला, म्हणजे माननीय महामहिम राज्यपाल ही पदवी फार मोठी आहे आणि ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत, त्यात आपल्या मराठवाड्याचे सुपुत्र आहेत. आणि इतके वयोवृद्ध आता म्हणजे नानाचीच आठवण व्हावी असे दुसरे नाना आपल्या पुढे आहेत आणि ह्या नानांचा आशीर्वाद आपल्याला आज मिळतोय. आणि हे सगळं घडले ते केवळ आणि केवळ माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्यामुळे घडलेले आहे. त्यामुळे नाना आणि साहेब या दोघांनाही या ठिकाणी मनातून आभार मानतो आणि माझ्या या छोटेखानी अशा प्रस्ताविकेला इथेच पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार. सभागृहात जरी आम्ही तुम्हाला जागा देऊ शकलो नाही तरी आमच्या काळजात तुमची जागा पक्की आहे, एवढं नक्की लक्षात घ्या. श्रद्धेय शंकररावजी यांना जाऊन 2 दशकं झाले. एक कवी असं म्हणतो की श्रद्धेय शंकररावजी पाहता पाहता 2 दशकं उलटून गेली तुम्हाला आमच्यातनं जाऊन. श्रद्धेय शंकररावजी पाहता पाहता 2 दशकं उलटून गेली तुम्हाला आमच्यातनं जाऊन. कधी कधी ऊर भरून येतो तुमची व्याकुळ आठवण होऊन. कधी कधी ऊर भरून येतो तुमची व्याकुळ आठवण होऊन. पण मग लख्खपणे दिसायला लागते तुमच्या सौजन्याचा, संस्काराचा, कर्तृत्वाचा वसा. तुमच्या सौजन्याचा, संस्कारांचा, कर्तृत्वाचा वसा अजूनही जायकवाडी आणि विष्णुपुरीतून वाहतो आहे. अजूनही जायकवाडी आणि विष्णुपुरीतून वाहतो आहे. आता कबूल करायला हरकत नाही. अशोकरावजी, अमिताभावी, सावंत साहेब आणि श्रीजाताईंमध्ये आम्ही तुम्हालाच पाहतो आहे, श्रद्धेय शंकररावजी. आणि म्हणून हा वसा आणि वारसा याच पद्धतीनं पुढे चालत राहणार आहे याची खात्री संतोषजी पांडागळे यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. याच्यानंतर ज्या निवड समितीने या पुरस्कारार्थींची निवड केलेली आहे त्यांना आपण त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करूया. मी माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांना अशी विनंती करेन की त्यांनी यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करावी.
पुरस्कार निवड समिती सदस्य श्रीयुत गोविंदजी नांदेडे, माजी शिक्षण संचालक. मी विनंती करेन नांदेडे सरांना की आपण आमच्या या कृतज्ञतेचा स्वीकार करावा. मी विनंती करेन दैनिक प्रजावाणीचे आदरणीय संपादक शंतनू डोईफोडे सरांना की आपण या सत्काराचा स्वीकार करावा. यानंतर मी विनंती करेन श्रीयुत धर्मराज हल्लाळे, वरिष्ठ पत्रकार, लोकमत, यांनी या सत्काराचा स्वीकार करावा. आणि मी विनंती करेन श्रीयुत सुनीलजी देवडा, ओमप्रकाश देवडा अर्बन बँक हिंगोली चे सन्माननीय अध्यक्ष, यांनी या सत्काराचा स्वीकार करावा. आज या सभागृहाचं उद्घाटन झालेलं आहे, त्याच्यामुळे टाळ्या कमी वाजतायत का? आणखी या सभागृहाला टाळ्यांची सवय होऊ द्या. चव्हाण साहेबांचे आभार. मी सर्व जे निवड समितीचे सदस्य आहेत त्यांच्याबद्दल सत्यप्रभा परिवाराच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करतो. आणि या निवड समितीमधलं प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करण्यासाठी आदरणीय शंतनूजी डोईफोडे यांना मंचावरती निमंत्रित करतो. परदेश नावाच्या चित्रपटामध्ये गाणं आहे, इट हॅपन्स ओनली इन इंडिया. सत्यप्रभा हे वर्तमानपत्र, त्या वर्तमानपत्राच्या वतीनं पुरस्कार दिले जाणार आहेत. आणि दुसरे वर्तमानपत्रामधले जे गणमान्य आहेत ते निवड समितीमध्ये आहेत. इट हॅपन्स ओनली इन नांदेड. शंतनूजी. स्वर्गीय कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दैनिक सत्यप्रभाच्या वतीने हा जो पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे, या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊजी बागडे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार श्री अशोकरावजी चव्हाण, आपण ज्यांना आज या पुरस्काराने सन्मानित करणार आहोत ते सर्व पुरस्कारार्थी, जमलेले सर्व माता बंधू भगिनी, खरं म्हणजे सर्वप्रथम मी सत्यप्रभा परिवार आणि चव्हाण कुटुंबाचं अभिनंदन करतो की गेल्या 20 वर्षापासून अव्याहतपणे समाजात जे लोक चांगलं काम करतात, समाजाप्रती काही निष्ठा ठेवून सेवा करतात, त्यांची निवड करून त्यांना गौरवण्याचं काम आपण हे सातत्याने चालू ठेवलं आहे. याबद्दल सर्वप्रथम मी सत्यप्रभा आणि चव्हाण परिवाराचं अभिनंदन करतो. खरं म्हणजे वर्तमानपत्र चालवणं किती अवघड आहे याचा उल्लेख संतोष पांडागळे यांनी आपल्या प्रास्ताविकात केला. आता दैनिक प्रजावाणी हे 64वं वर्ष आहे. अशोकराव, 64 वर्ष गेली आमची पहिली पिढी आणि आता आमची पिढी. आता हे वर्तमानपत्र चालवत आहोत. सत्यप्रभा आमचं एक लहान भावंड आहे. पहिलं आमच्यासोबत जरी असलं तरी नंतर नव्या व्यवस्थापनाखाली आमच्यापेक्षा लहान आहे. परंतु ज्या पद्धतीने सत्यप्रभाने गेल्या 20 वर्षात वाटचाल केली आहे ती खरंच अभिनंदनीय. मी विशेष अभिनंदन श्रीजयाताईंचं करू इच्छितो की पंडागळ्यांनी जे सांगितलं की आता प्रिंट मीडिया थोडा हळूहळू मागची जागा घेत आहे आणि सोशल मीडिया हे सगळ्या तरुणांचं एक आकर्षणाचं केंद्र झालेलं आहे. तर मला वाटतं की आता सर्व वर्तमानपत्राला, सर्व मीडियाला आता या माध्यमाचा उपयोग करणं मला वाटतं आता आवश्यक झालेलं आहे. सर्वांनाच, आपल्या सर्वांना जे कोणी या क्षेत्रात काम करतायत त्यांना या नव्या याच्याकडे वळावं लागणार आहे. मी श्रीजया त्यांच्या दूरदृष्टीचं कौतुक करतो की तुम्ही काळाची पावलं ओळखून आधीच तिकडे झेप घेतलेली आहे
आणि आता सांगितल्याप्रमाणे किती लाख? 2,40,000. हा काही छोटा आकडा नाही आहे. 2,40,000 ज्या चॅनलला सबस्क्रिप्शन असेल, मला वाटतं की पाठक सर सांगू शकतील की तुम्हाला TRP आणि याचा तुम्हाला जास्त संबंध आहे, तर किती मोठा व्ह्यूअर्स या सत्यप्रभाच्या चॅनलला आहे. त्यामुळे या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो. पुरस्कारांची निवड ही खरंच खूप आव्हानात्मक बाब होती. 50 नावं ज्याचा उल्लेख झाला आणि ती 50च्या 50 नावे पुरस्काराला द्यावेत अशा गुणवत्तेची होती. परंतु त्याच्यातून फक्त 5 जणांची निवड करणं हे अतिशय कठीण आव्हान होतं. आणि मला वाटतं की माझ्यासोबत असलेले गोविंदजी नांदेडे, सुनीलजी देवडा आणि धर्मराज हल्लाळे, आम्ही सर्वांनीही, मला माहीत नाही की आता आपण सर्व लोक प्रेक्षक आहेत ते याचं मूल्यांकन करतील की आम्ही ही जी लोक निवडलेली आहेत ती त्या पात्रतेची निश्चितच आहेत. परंतु जे उरलेले 50 आहेत, मला वाटतं कदाचित पुढच्या वर्षी त्याच्यातले काही जण आणि त्याच्या पुढच्या वर्षी मला वाटतं की अशोकरावजी आपल्या पुढच्या 10 वर्षाची यादी आपली पुरस्काराची तयार आहे. आता पुढच्या वर्षी काही समिती वगैरे नेमायची तयार नाही, गरज नाही. जे कोणी याच्यातले आता राहिलेले आहेत मागे पात्र, त्यांना पुढच्या वर्षी पुरस्कार देता येईल. मला वाटतं की या छोटेखानी शब्दानंतर मला इथे बोलण्याची संधी दिली याबद्दल सत्यप्रभा परिवार आणि चव्हाण परिवाराचे पुन्हा एकदा आभार मानतो. निवड समितीत काम करण्याचा अनुभव अतिशय चांगला होता. अशोकरावजी चव्हाण असेल किंवा जे कोणी संयोजक असतील त्यांचा मुळीच हस्तक्षेप नव्हता. आम्ही सर्वांनी 5 जणांनी मिळूनच यांची निवड केलेली आहे हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. आणि या सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि मला इथे बोलण्याची संधी दिली याबद्दल सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. श्रोते म्हणून आपण किती सुज्ञ आहात. निवड समितीच्या कामकाजामध्ये अजिबातही हस्तक्षेप नव्हता याला तुम्ही उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या. कारण बहुतांशी ठिकाणी जे पुरस्कार दिले जातात त्यामध्ये निवड समितीच्या कामकाजामध्ये अनेकांचा हस्तक्षेप असतो. इथे तसं घडलं नाही, घडत नाही, घडणार सुद्धा नाही. याबद्दल तुमच्या टाळ्या होत्या. सत्यप्रभा केवळ वर्तमानपत्र नाही, वर्तमानपत्राच्या जोडीला अत्यंत संग्राही अशी जी पुरवणी आहे त्या पुरवणी काढण्याची पण या वर्तमानपत्राची म्हणून एक परंपरा आहे. मला सभागृहाला हे आवर्जून याचं स्मरण करून द्यायचं आहे की कोरोना कहराच्या काळामध्ये सत्यप्रभेनी शंकररावजी चव्हाण यांच्या जे जन्मशताब्दी वर्ष होतं त्या निमित्तानं 100 पृष्ठांची पुरवणी काढली होती. आणि आज सुद्धा या जयंती दिनी अशाच पद्धतीची उत्तम असा वाचनीय मजकूर असलेली पुरवणी काढलेली आहे. या पुरवणीचं संपादन श्रीयुत राम वाघमारे यांनी केलेलं आहे. मी त्यांना मंचावरती आमंत्रित करतो आणि मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की या प्रसंगी सत्यप्रभाच्या या पुरवणीचं त्यांनी सभागृहाच्या समोर विमोचन करावं. मराठीमधलं पहिलं दैनिक खरं तर जे साप्ताहिकाच्या रूपामध्ये सुरू झालं होतं ते दर्पण. आणि हे दैनिक ज्यांनी सुरू केलं होतं ते बाळशास्त्री जांभेकर. तुम्हाला हेही माहिती आहे की दर्पण पुरस्कार हे या नियतकालिक किंवा वृत्तपत्र याच्या स्मरणार्थच दिले जातात. पण याच्या जोडीला आपल्यापैकी हे खूप कमी लोकांना माहिती आहे की दर्पणच्या जोडीला त्यांनी अजून एक नियतकालिक काढलं होतं. त्याचं नाव होतं दिग्दर्शन. म्हणजे वर्तमानपत्रांनी वर्तमानात जे घडतं त्याचं दर्पण, त्याचा आरसा होऊन जमणार नाही, तर समाजानं कुठं जायचं आहे ती दिशा दाखवायचं काम सुद्धा करावं लागतं. ही सत्यप्रभाची पुरवणी की महाराष्ट्राला आणि मराठवाड्याला कुठं जायचं आहे शंकररावजी चव्हाण यांच्या विचारांची दीक्षा घेऊन हे दाखवण्याचं काम करते आहे. म्हणून या पुरवणीत दर्पण पण आहे आणि या पुरवणीत दिग्दर्शन सुद्धा आहे. कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे आपण जाऊया. मी सर्व सभागृहाला विनंती करतो की पुरवणीचं संपादन करणं, लेख मागवून घेणं, लेख वेळेत येतील याच्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करणं ही अजिबात सोपी गोष्ट नाही. पण ही अवघड गोष्ट ज्यांनी लिहिल्या पेललेली आहे असे राम वाघमारे सर
यांचा या प्रसंगी चव्हाण साहेबांनी सत्कार करावा, सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो. प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज. जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही.